मंत्री चंद्रशेखर साहेब यांचं आपण झालेलं आहे. त्यांचं जाधव परिवारातर्फे आमचे उद्घाटक आहेत. संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्राचे पहिला म्हणजे त्यांच्याबरोबर राजाभाऊ जगदाळ हे जिल्हा प्रमुख शेळके साहेब शुभेच्छा देत आहेत. आमचे सहकारी राजेंद्रजी जंजाळ, भिकाजी जैन, नंदजी घोडले, प्रवीणजी आणि या दवाखान्याच्या सर्व डॉक्टर माधुरी मॅडम, उपस्थित सर्व बंधू भगिनी. खरं तर मला वाटतं सर्वात जास्त जर उद्घाटन केलं असेल तर त्या डेंटलच्या हॉस्पिटलची केलेलं आहे. हा असा दवाखाना असतो की इथं एकदा येऊन जमत नाही, कमीत कमी 3 सिटिंग तर घ्यावंच लागतं. आणि त्याचा मला बी अनुभव आहे. रूट कॅनल करायचं असेल, काही जरी असेल तर 3 दिवसाच्या कमी नाही. आणि म्हणून पहिल्यांदा सांगतो, पहिलं पेशंट तू हो. हसून बोललं तर चांगलं असतं. आणि भविष्यामध्ये पुढच्या टायमाला माझ्याबद्दल चांगल्या पोस्ट काढ. एक नवीन संकल्पना घेऊन मॅडम तुम्ही हा दवाखाना चालू केला आहे. निश्चित हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये आवश्यक असलेला हा दवाखाना. एक फक्त लक्षात ठेवायचं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव झालं पाहिजे. डॉक्टर म्हणलं की डॉक्टरांचं काम आहे तेवढं ठीक आहे, पण रिलेशन ज्याला म्हणतात ते रिलेशन पेशंटचे आणि तुमचे असले पाहिजे. म्हणून एक चांगलं दवाखाना, मी बाकीच्या दवाखान्यामध्ये पेशंट जाऊ नये असं मताचं आहे, परंतु या दवाखान्यात यावं असं मताचं आहे. कारण की स्माईल हे नाव ठेवलेलं आहे. येताना जरी त्याचे वाकडे तिकडे जात असले तर जाताना तो स्माईल करत गेला पाहिजे. म्हणून तुम्ही लोकांना एक सुख देण्याचा प्रयत्न करता. बाकी कोणताही आजार असला तर तो बरा व्हायला कालावधी लागतो, परंतु इथं मॅक्झिमम 3-4 दिवसामध्ये हा पेशंट हसत मुखाने बाहेर जातो. हे सर्वात महत्त्वाचं. इथं डेंजर झोनमध्ये कोणी राहत नाही. म्हणून तुम्हाला फार फार शुभेच्छा. निश्चित पुढच्या वेळेला जेव्हा येईल त्या टायमाला माझं बी थोडं बहुत काही दाताचा प्रॉब्लेम आहे, माझा पण आहे आणि जंजाळांचा पण आहे. ते आम्ही धन्यवाद. उद्या रात्री किती वाजता आहे?
डॉक्टर माझी मिसेस दवाखाना आज अत्यंत आनंदाने मला कळण्यास आनंद होतो की या शहरातील संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघातील कोकणवाडी चौकात सर्वसामान्य नागरिकांसाठी दातांचा दवाखाना इथं आता सुरू केला आहे हॅपी स्माईल नावाने आणि अतिशय किफायतशीर दरामध्ये अतिशय गुणवत्तापूर्वक अशी दातांचं उपाययोजना इथं आमच्या मिसेस डॉक्टर माधुरी जाधव करणार आहेत. आजच या शहराचे राज्यपालमंत्री माननीय आमदार संजय भाऊ शिरसाट साहेबांच्या हस्ते उद्घाटन या दवाखान्याचं झालेलं आहे. या कार्यक्रमाला खासदार साहेब संदीपान भोसले साहेबांनी आपल्या शुभेच्छा दिल्यात. आमदार अब्दुल सावे साहेब माननीय OBC मंत्री त्यांनी पण शुभेच्छा दिल्यात आणि या कार्यक्रमाला आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची टीम सगळे उपस्थित होते. सेवा मित्र परिवार अधिकारी शासकीय कर्मचारी मित्रमंडळ अनेक लोकांनी तिथं शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि लवकरच या शहरातील प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील नागरिकांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन आम्ही हॅपी स्माईल डेंटल करणार आहे. शहरवासियांना काय आवाहन करणार या निमित्त? शहरवासियांनो आता तुमच्या दातांची काळजी घ्यायला आम्ही दातांचा दवाखाना आपल्यासाठी सुरू केलेला आहे. दातांची काळजी आम्ही घेणार आहोत. आता दातांची काळजी करायचं कारण नाही. सर शहरामध्ये अनेक दवाखाने दातांचे दवाखाने आपल्या दवाखान्याचं वैशिष्ट्य काय राहणार आहे? आपल्या दातांच्या दवाखान्याचं वैशिष्ट्य आहे की आता मॅडमचं 15 वर्षाचं मुंबईची प्रॅक्टिस आहे. नायरमधून त्या पासआउट झालेलं आहे. 15 वर्ष त्यांनी मुंबईला दातांचा दवाखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवलेला आहे. त्यांना दातांचं उत्तम नॉलेज आहे आणि कुठल्याही प्रकारची लुटालूट किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक इथे नागरिकांची होणार नाही असं खात्रीपूर्वक मी सांगतो आणि या दवाखान्याचा उपयोग त्यांनी करून घ्यावा अशी विनंती.